जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अडचणी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजना एप्रिल हप्त्याबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अडचणी अपडेट आहे. ती अपडेट तुम्हाला मी या चॅनलमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर सर्व माता भगिनींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, म्हणून आवर्जून सर्व माता भगिनींनी या व्हिडिओला सर्वात अगोदर लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला अंतर मिळणार नाही. तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व माता भगिनींना एकच विनंती की सर्वांनी खाली लाल बटनावर क्लिक करायचे, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व जी काही अपडेट असेल ती अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, म्हणून सर्व माता भगिनींनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसाल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्या लिंकला क्लिक करून जॉईन होऊ शकता. आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजनेला दर महिन्याला अडकीने 1500 रुपये दिले जात असतात. हे सर्व माता भगिनींना माहिती आहे. पण आता अडकीने महत्त्वाचा मोठा अडकीने बदल असा आहे, तो बदल संपूर्ण तुम्हाला माहिती मी सांगणार आहे की बदल अडकीने काय करण्यात आलं आहे. दुसरी गोष्ट, एप्रिलचा तुमचा जो हप्ता आहे तो तुम्हाला कधी मिळणार आहे, किती रुपये मिळणार आहे, कोणत्या तारखेला मिळणार आहे त्याची माहिती देणार आहे. म्हणून सर्व माता भगिनींनी आवर्जून ह्या व्हिडिओला तुमच्या ज्या काही बहिणी असतील, शेजारी पाजारी ज्या काही महिला असतील किंवा तुमच्या नातेवाईकमध्ये ज्या काही तुमच्या बहिणी असतील, ज्या काही महिला असतील, त्यांना आवर्जून ह्या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळेल आणि त्यांनासुद्धा ही माहिती कळणार आहे की त्यांचा एप्रिलचा हप्ता त्यांना कधी मिळणार आहे. तर बघा, राज्यातील महायुती सरकारने गेल्या 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेची या ठिकाणी प्रचंड चर्चा या ठिकाणी झालेली आहे. विरोधक सातत्याने ह्या योजनेवर टीका करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने पुन्हा सरकार स्थापन झाल्यास लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. बघा, तुम्ही बघितलं असेल, जर का आमचं सरकार महायुती सरकार पुन्हा जर आलं तर आम्ही या ठिकाणी 2100 रुपये देऊ असं या ठिकाणी आश्वासन या ठिकाणी मित्रांनो देण्यात आलं होतं. अशा ठिकाणी ग्वाही देण्यात आली होती की जर आमचं सरकार आलं तर आम्ही या ठिकाणी महिलांना 2100 रुपये देऊ. पण अजूनही महिलांच्या खात्यावर 2100 रुपयाचा हप्ता जमा झालेला नाही आहे. फक्त महिलांना किती रुपये मिळत होते? फक्त 1500 रुपये या ठिकाणी मिळत होते. म्हणजेच तुम्ही विचार करू शकता की सरकार स्थापन होऊन अजूनही या ठिकाणी महिलांना 2100 रुपये दिले गेले नाही आहे, फक्त 1500 रुपये दिले जात आहे. पुढे बघा, याची पूर्तता कधी होईल याची निश्चित शाश्वती नसल्याचं म्हटले जात आहे. यातच जाता लाडकी बहीण योजनेतील काही लाभार्थी महिलांना केवळ 500 रुपये मिळणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे, आणि ही अगदी खरी आहे. तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी फक्त काही महिलांना 500 रुपयेच मिळणार असल्याचा ठिकाणी दावा विरोधकांकडून केला जात आहे. याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू आहेत. यातच लाडकी बहीण योजनेतील एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे राज्यातील पात्र लाभार्थी महिलांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. काही दिवसांपूर्वी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना मिळणाऱ्या निधीबाबत या ठिकाणी एक्सवर पोस्ट करून माहिती दिली. म्हणजेच काय, तर त्यांनी या ठिकाणी स्वतः माहिती दिली की लाडकी बहीण योजनेबाबत त्यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. ती माहिती काय, तर दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी जाहीर या ठिकाणी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. म्हणजे सांगायचे हेतू बघा, सोप्या आणि अगदी सरळ भाषेत समजून सांगतो. बघा, एक जी आर आलं होतं. त्या जी आरनुसार असं होतं की ज्या महिलांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही, ज्या महिलांना पगार नाही, ज्या महिलांना कोणतेही पैसे मिळत नाही, कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही महाराष्ट्र सरकारच्या, त्या महिलांना दरमहा आर्थिक मदत म्हणून आर्थिक सहाय्य करण्यात यावं. तुम्ही जर बघितलं तर आर्थिक सहाय्य म्हणून 1500 रुपये ठिकाणी दिले जात आहेत. तुम्ही बघितलं असेल तर 1500 रुपये प्रत्येक महिन्याला तुम्हाला ठिकाणी दिले जात आहे. आता हे पैसे कोणाला दिले जात आहे की ज्या महिलांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही आहे, ज्या महिलांना पगार नाही, अशा महिलांसाठी ही योजना ठिकाणी आणलेली आहे लाडकी बहीण योजना. तर त्यांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. पण अशा बहुतेक महिला की ज्यांना पगारही चालू आहे, अशा बहुतेक महिला आहे की ज्यांना इतर योजनेचा लाभ मिळत आहे, पण त्या महिला लाडकी बहीण योजनेसुद्धा ठिकाणी लाभ घेत आहे. तर त्यामुळे ठिकाणी मोठा घोटाळा झालेला आहे की त्या महिला तिकडचे बी पैसे घेत आहे, इकडचे पैसे घेत आहे. तर त्यामुळे काय होत आहे, तर आता या ठिकाणी चेकिंग सुरू झाले आहे. त्यामुळे जर का इतर कोणत्याही महिला दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असेल लाडकी बहीण योजना सोडून, तर त्या महिलांना 500 रुपयेच दिले जाईल. म्हणजे आता इतर दुसरी कोणती योजना असेल, जसे की नमो शेतकरी योजना असेल, अशा भरपूर योजना आहे. त्या योजनेची जर तुम्हाला 1000 रुपये दुसरीकडे मिळत असेल तर ते 1000 रुपये तुम्हाला त्या योजनेचे मिळतील, प्लसमध्ये लाडकी बहीण योजनेत तुम्हाला फक्त 500 रुपये मिळतील असं ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला 1500 रुपये ठिकाणी दिले जाणार आहे, पण 1000 रुपये तिकडच्या योजनेला मिळत आहे आणि 500 रुपये तुम्हाला इकडनं मिळतील. आणि ज्या महिलांना कोणत्या योजनेचा लाभ मिळत नाही त्यांना 1500 रुपये दिले जातील. पुढे बघा, निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच इतर शासकीय योजनांचा
1500 रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे। त्या शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा 1000 रुपये लाभ घेत असलेल्या जवळजवळ तुम्ही बघितले 7,74,148 महिलांना उर्वरित फरकाचे 500 रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे, असं या ठिकाणी आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे। आता तुम्ही जर बघितलं तर लाडकी बहीण योजनेतील एप्रिलचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल, तर त्याचं उत्तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेतील नियम किंवा निकष बदलण्यात आले नाही आहेत। मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे। राज्य सरकार अक्षय तृतीयाला महिलांच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे 1500 रुपये पाठवणार असल्याचं सांगितलं जात आहे। म्हणजेच काय, अक्षय तृतीया कधी आहे? 30 तारखेला, 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे आणि ह्या 30 तारखेला तुम्हाला ठिकाणी पैसे दिले जातील अशा ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। म्हणजेच 30 तारखेला तुमच्या अकाउंटला ठिकाणी 1500 रुपये जमा होतील। एप्रिलचा जो हप्ता आहे तो तुम्हाला 30 तारखेला मिळेल अशा ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। प्रत्यक्षामध्ये लाडकी बहीण योजनेतील हप्ता कधी मिळतो याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। एकाही पात्र भगिनीस, लक्षात घ्या, एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आलेले नसून सदर प्रक्रियेत दिनांक 3 जुलै 2024 नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे, असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। तर अतिशय महत्त्वाची माहिती होती। एप्रिलचा हप्ता कधी येईल त्याची तुम्हाला माहिती मी सांगितलेली आहे, कोणाला किती रुपये मिळणार त्याची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे। काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।